जय गणेश। आज कार्तिक शुद्ध चतुर्थी म्हणजे गणपती बाप्पांचा उमांग मलज हा अवतार आपल्या सर्वांना कथा माहिती आहे। पार्वती मातेच्या मळापासून मातेने गणपती बाप्पा हा तयार केला आणि त्याच्या जन्माची ही आजची तिथी आहे आणि त्या निमित्ताने आपण उमांग मलज गणेश जन्मोत्सव हा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये साजरा करतोय। पहाटे 4 वाजता आता गायिका शेफाली साकोरीकर यांचा स्वराभिषेक संपन्न झाला। आता या ठिकाणी काकडा सुरू होणार आहे, गणेशाग आहे, असे धार्मिक विधींचं आयोजन आज केलेलं आहे। आणि आपली देवी पार्वती माता हीच बुद्धी आहे आणि या बुद्धीला जेव्हा अहंकाराचा मळ चढतो आणि त्याचबरोबर ममत्वाचा देखील मळ चढतो त्यावेळेला भगवान शंकर हा मळरूपी जो भाग आहे तो गणेशाचं मस्तक उडवतात, असा या कथेचा सार आहे। आपल्याला ह्या दोन्हीचा त्याग करायचा आहे आणि त्याचं प्रतीक म्हणजे हे आपण जे श्रीफळ गणपती बाप्पाला अर्पण केलेले ते बुद्धीचं प्रतीक आहे आणि फुलं हे मनाचं प्रतीक आहे। मन आणि बुद्धी हे दोन्ही गणरायांचरणी समर्पित केल्याशिवाय आपल्याला बाप्पांचा चरणांचा लाभ होणार नाही, त्याच्यापर्यंत पोचता येणार नाही, त्याच्याशी एकरूप होता येणार नाही। अशा पद्धतीचा संदेश ही कथा आपल्याला देते आणि त्या निमित्ताने हा देवी पार्वती मातेच्या घरी झालेला उमांग मलज हा गणपती बाप्पांचा अवतार हा उमांग मलज गणेश जन्मोत्सवाच्या रूपात आपण साजरा करतोय। आपण सर्वांनी आजच्या दिवशी गणपती बाप्पांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा। धन्यवाद। जय गणेश, जय उमांग मलज। अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही। अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा। अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय गुड मॉर्निंग चूर्ण। 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते। MBBS करत असतात तेव्हा त्यांना मानसशास्त्राचं सुद्धा ट्रेनिंग दिलं जातं आणि जसं पेशंटवरती नियंत्रण मिळवायचं असतं तसं स्वतःच्या भावभावनांवरती सुद्धा नियंत्रण मिळवण्याचं ट्रेनिंग MBBS विद्यार्थ्यांना दिलं जातं। अशी कोणती परिस्थिती निर्माण झाली की इतकी MBBS शिकलेली शुद्ध मुलगी जी सरकारी नोकरीमध्ये तिला आत्महत्या करावीशी वाटते? जेव्हा अशा प्रकारचं कृत्य समाजातली म्हणजे नोबेल त्याला प्रोफेशन म्हटलं जातं, डॉक्टर असतील, वकील असतील, शिक्षक असतील, समाजाच्या उपयोगी पडणारे हे जे उद्योग करणारी मंडळी आहेत या मंडळींचा विचार करण्याची कुवत ही सर्वसामान्य व्यक्तीपेक्षा जास्त असते। पण शेवटी डॉक्टर जरी असला, वकील जरी असला, पोलीस जरी असला तरी ती माणसं असतात आणि एका सीमेच्या पलीकडे त्यांना हा अन्याय अत्याचार सहन होत नाही आणि मग पाप फिरू सुद्धा असतात। इतरांचा जीव घेण्याऐवजी आपण स्वतः आत्महत्या करून या त्रासातून मुक्त होऊ अशी एक परिस्थिती असते। त्या डॉक्टर मुलीचा दुसऱ्या बाजूने आपण जर विचार केला तर मराठवाड्यातल्या एका गरीब पतदलित कुटुंबात आलेली ती महिला म्हणजे तिला कळतं की आज हे सत्तेत बसलेले एवढे मोठे लोक यांच्या विरोधात मी काही करू शकत नाही। मी जर हा संघर्ष उभा केला तर माझ्या घरच्यांवरती काही गोष्टी येऊ शकतात या भीतीपोटी मग खासदार असतील किंवा तिथला पोलीस उपनिरीक्षक असतील आणि पोलीस उपनिरीक्षक हा मोहरा आहे, पोलीस उपनिरीक्षक हा मोहरा आहे, पोलीस उपनिरीक्षक का अंबानीचा पोरगा नसतो। तर अशा शेतकऱ्याचे कामगारांचे मुलं परीक्षा देऊन MPSC चे पोलीस उपनिरीक्षक होतात। वंदे मातरमला लिहून यावर्षी 150 वर्ष पूर्ण होत आहेत।
कार्तिक शुद्ध नवमी म्हणजे तिथीनुसार 31 ऑक्टोबरला ही 150 वर्ष पूर्ण होत आहे आणि त्या निमित्ताने आम्ही गेली वर्षभर वेगवेगळे उपक्रम जे राबवत आहोत त्याच्यातला हा एक उपक्रम आम्ही 31 ऑक्टोबरला हा दिवस साजरा करणार आहोत. यासाठी विशेष सांगायला मला आनंद होतोय की बंकिमचंद्रांच्या 6व्या पिढीतले वंशज श्रीयुत पार्थ चटर्जी या कार्यक्रमासाठी खास येणार आहेत आणि या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. त्यांचा छोटासा सत्कार आणि नंतर त्यांचं एक छोटंसं भाषण आणि नंतर श्री मिलिंद सबनीस यांनीच लिहिलेल्या वंदे मातरम 150 या कार्यक्रमाचं सादरीकरण त्या ठिकाणी होणार आहे. या कार्यक्रमात वेगवेगळी दुर्मिळ रेकॉर्डिंग्स आपल्याला ऐकायला मिळणार आहेत, नंतर काही रेकॉर्डिंग्स बघायला मिळणार आहेत आणि हा जो दृकश्राव्य कार्यक्रम आहे हा अभिवाचनाच्या स्वरूपात आपल्यापर्यंत येणार आहे. याच्यामध्ये स्वतः बंकिमचंद्रांचं एक कॅरेक्टर आहे आणि इतर 2 कॅरेक्टर्स आहेत. अशी ते प्ले सगळा आपल्यासमोर वंदे मातरमचा पूर्ण 150 वर्षाचा इतिहास हा आपल्यासमोर त्या निमित्ताने उलगडला जातो. तर आपण जरूर या कार्यक्रमात सहभागी व्हा. आपले प्रतिनिधी जे असतील त्यांनाही पाठवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत या कार्यक्रमाची माहिती कृपया आपण पोचवावी अशी मी आमच्या 4 संस्थांच्याकडनं आपल्याला विनंती करतो. याच्यामध्ये महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचं सिनियर कॉलेज सहभागी होणार आहे, पांचजन्य प्रतिष्ठान जे आहे ते सहभागी होणार आहे, नंतर सार्द्र वंदे मातरमची जी 150 वर्षाची जी समिती आहे ती या कार्यक्रमात सहभागी होणार आहे आणि जन्मदा प्रतिष्ठान जी गेले अनेक वर्ष ही तिथी आम्ही दरवर्षी साजरी करत असतो तर तेही या कार्यक्रमात सहभागी होणार आहे. तर आपणही जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमात सहभागी व्हा अशी मी आपल्याला विनंती करतो. धन्यवाद.